भागाकार कसा करायचा ते आज आपल्याला बघायचं आहे. आता जर 835 भागिले 34 करायचं आहे. आता तर 34चा पाढा कोणालाच येत नसतो. पूर्ण बनवून घ्यायचा का? तर नाही. पूर्ण नाही बनवून घ्यायचा. मी तुम्हाला एक ट्रिक देते. कसं भागायचं? ठीक आहे. तर आता इथे बघा. पहिली संख्या आहे 7. ह्या संख्येला भागायचं ती संख्या मधली आणि इथे 34 मधली पहिली संख्या आहे 3. आता 3च्या पाढ्यामध्ये 7 किंवा 7 पेक्षा लहान संख्या कोणती आहे का? तर 3 एक 3, 3 दोन्ही 6 येतं. ठीक आहे. 3 दोन्ही 6. तर आता आपण काय करायचं 34 दोन्ही करून पाहायचं. 34 दोन्ही कोणती संख्या येते? 34 दोन्ही 4 दोन्ही 8 आणि 3 दोन्ही 6 68 येते. आता परत ही 68 ही संख्या आता भागताना आपण पहिल्या दोन संख्या घेणार कारण 34 पेक्षा ही 7 लहान आहे ना. ठीक आहे. तर 78 78 आणि 68 मधला फरक बघा किती आहे? 10 आहे. त्याच्यामुळे आपण 34 दोन्हीचा भाग देऊ शकतो. ठीक आहे. मग 34 दोन्हीचा भाग दिला. 34 दोन्ही किती? 68. ठीक आहे. त्याच्यामधून हे वजा करूया. इथे किती येईल वजाबाकी? 10 येईल. ठीक आहे. आता परत पुढची संख्या खाली घेतली 3. आता परत काय करायचं? आता पहिली संख्या 1 आहे. मगाशी आता 103 ला 34 ने भागायचं आहे. ठीक आहे. पहिली संख्या किती आहे? 1 आहे. 1 ही संख्या 3 पेक्षा लहान आहे. म्हणून मी काय करते पहिल्या दोन संख्या घेते. आता परत 3च्या पाढ्यामध्ये 10 किंवा 10 पेक्षा लहान संख्या येईपर्यंत मोजा. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. ठीक आहे. 3 त्रिक 9. तसंच आता मी काय करणार 34 त्रिक करून बघणार. 34 त्रिक 4 त्रिकोण 12, 1 3 त्रिक 9 आणि 10 102 आलं. ठीक आहे. आता 102 आणि 103 मधला फरक फक्त 1 आहे. त्याच्यामुळे मला 34 त्रिकचा भाग येतोय. 34 त्रिक 102. बाकी 1 उरले. आता मी परत पुढची संख्या घेतली खाली 5. पण आता 15 ही संख्या 34 पेक्षा लहान आहे. आता भागाकार इथेच थांबवायचा का? नाही. भागाकार इथेच थांबवायचा नाही. आता काय करायचं? प्रत्येक प्रत्येक संख्या खाली घेतली की वर काही ना काही भाग द्यायचा. 5 ही संख्या खाली घेतली. 15 ही संख्या जरी 34 पेक्षा लहान असली तरी पण इथं शून्याचा भाग द्यायचा आणि 34 गुणिले 0 0. हे वजा 0 करा किंवा न करा. आपली बाकी किती आलेली आहे? बाकी 15 आलेली आहे आणि हा 230 काय आलेला आहे? भागाकार. 85,032 भागिले 57 करायचा आहे. करूया आपण. इथे बघा आता पहिली संख्या इथे 85 आहे. इथे आहे 57. आता मगाशी सारखंच मी पहिली संख्या कोणती घ्यायची? 8 घ्यायची आणि इथलं 5 घ्यायचं. आता 5च्या पाढ्यामध्ये 8 किंवा 8 पेक्षा लहान संख्या तर 5 एक 5 म्हणून इथं 57 एक 57चा भाग बसेल. ठीक आहे. 85 ही संख्या असंही 57 पेक्षा मोठी आहे आणि 57 दोन्ही 100च्या पुढे जाईल ते 50 असल्यामुळे त्यामुळे 57 एक 57चा भाग बसेल. ठीक आहे. आता इथे किती 15 5 आणि 3 8 आहे. आता इथे 7 आणि 7 आणि 5 2 28 उरेल. वरचा आपण 0 घेतलेला आहे. ठीक आहे. आता परत आपली मगाशीची ट्रिक. आता इथं 2 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. ठीक आहे. आपल्याला 280 ला 57 ने भागायचं आहे. 2 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. मग आता काय करायचं? आता पुढची संख्या घ्यायची 28. आता 5च्या पाढ्यामध्ये 28 किंवा 28 पेक्षा लहान संख्या. तर 5 5 25 येतं. तसंच मग आपण 57 5 करून बघूया. 57 5 7 5 35 3 आले ह्याचे 5 5 25 25 आणि 28 285 आलेला आहे. आपल्या इथे आहे 280. मग आपण काय करूया 57 चोक करून बघूया. 57 चोकचा भाग बसेल. 7 चोक 28 2 5 चोक 20 22 228 आलं. ठीक आहे. आता असं एक अंदाज लावतोय आपण. आता हे 285 मोठं आलं त्यामुळे मी 57 चोक करून पाहिलेलं आहे. ठीक आहे. कधी-कधी आपण 57 सख्ख पण आपल्याला करायची गरज पडते. तर ज्यावेळेस आपल्याला खात्री नसेल की हाच भाग बसतो त्यावेळेस. ठीक आहे. आता 4चा भाग बसला. 280 मधून 228 आपण वजा करूया. इथे किती येईल? 2 येईल. 10 इथे 7 5 52 उरली. आता वरी 3 घेऊया. आता 523 ही संख्या 523 ला 57 ने भागायचं आहे. आता इथं परत हे बघा आता पहिली संख्या 5 आली. आता इथं कधी-कधी हे होतो
बघा इथे 5 आता 5 आहे तर 5 घ्यायचं का? नाही, तसं नाही. हे बघा आता इथे पहिल्या 2 संख्या आपण टॅली करूया. तर आता इथं 52 ही संख्या 5 5च्या पाड्यामध्ये 5 10 50 पेक्षा पण खूप मोठी आहे. त्यामुळं काय करायचं? अ, म्हणजेच हे 57 90 वगैरे येऊ शकते कारण इथे बघा 523 आहे. 523 आणि इथे आहे 570. ठीक आहे. मग आपली मगाशीची ट्रिक इथं उपयोगाला नाही पडणार. आता मी इथं दुसराच एक अंदाज लावला. काय अंदाज लावला? इथं 523 आहे आणि 57 10 किती येतं? 570 येतं. ठीक आहे. तर जे युजफुल ठरेल ते वापरायचं. मग 57 जर 570 येत असेल तर मी 57 9 करून बघते कारण ही संख्या 57 9च्या जवळपास असेल. ठीक आहे. 9 9 7 63 6 9 5 45 45 आणि 6 किती 51 513 आहे. ठीक आहे. माझा अंदाज बरोबर 513 आणि 523 मधला फरक 10च आहे जवळपासच आहे. 57 90चा भाग बसेल 513. ठीक आहे. 10 उरला. आता वरची संख्या घेतली 2. आता परत आपली मगाशीची ट्रिक केली का कामाला? इथे 10 आहे. पहिल्या 2 संख्या घेतल्या आणि इथं 5 आहे. ठीक आहे. 57 दोन्ही करून बघूया. आता 100च्या पुढची गेली ना संख्या. 100च्या पुढे गेली त्यामुळं 57 दोन्ही किती येतं बघूया. 7 दोन्ही 14 हातच्या 5 दोन्ही 10 114 आलं. 114 ही संख्या 102 पेक्षा मोठी आहे. त्याच्यामुळे परत 57 एकचा भाग बसेल. ठीक आहे. 57 एक 57. 12 3 आणि 5 इथे किती येईल? इथे 9 येईल. 9 मधून 5 गेले 4 45. तर बाकी किती येईल? बाकी 45 येईल आणि भागाकार 1491 येईल. ठीक आहे. भागाकार किती आला? 1491 आणि बाकी बरोबर 45. ठीक आहे. 31,765 भागिले 98 करायचं आहे. ठीक आहे. तर आता इथे 31 ही संख्या 98 पेक्षा लहान आहे म्हणून आपण पहिल्या 3 संख्या घेऊया. 317 आता 317 ला 98 नी भागायचं आहे. आता मगाशीच ट्रिक वापरूया. 317 मधल्या पहिल्या मी 2 संख्या घेते 31 तर 9च्या पाड्यामध्ये 31 किंवा 31 पेक्षा लहान संख्या आहे का? 9 त्रिक 27 येतं. 9 त्रिक 27 तसंच मी मग 98 त्रिक करून बघते. 98 त्रिक 8 त्रिक 24 हातच्याला 2 9 2 9 त्रिक 27 28 29 994 आलं. 994 ही संख्या 317च्या जवळपास आहे. त्यामुळं 98 त्रिकचा भाग बसेल. ठीक आहे. जवळपास जर फरक जास्त असेल तर आपल्याला 98 चोक काढून पाहावं लागलं असतं. ठीक आहे. किंवा 98 दोन्ही. फरक जास्त किंवा कमी त्या संख्येवर अवलंबून असतो कोणती संख्या आहे इथं. ठीक आहे. आता 98 त्रिक मग 98 त्रिक किती झालं? 294 झालं. ते 317 म्हणून आपण वजा करूया. 7 मधून 4 गेले 3 1 इथं. ठीक आहे. आता इथे 11 2 आणि इथे 0 23 उरलं. वरची संख्या घेतली 6. आता इथे परत आपल्याला 236 भागिले 98 करायचं आहे. आता इथे परत दोन्ही संख्या 9 पेक्षा लहान आहे म्हणून आपण 236 मधल्या पहिल्या 2 संख्या घेऊया 23. तर 9च्या पाड्यामध्ये 23 किंवा 23 पेक्षा लहान संख्या तर 9 दोन्ही 18 येईल. ठीक आहे. 9 दोन्ही 18 म्हणून मी काय करते 98 दोन्ही करून पाहते. 8 दोन्ही 16 5 9 दोन्ही 18 19 196 आलं. आता 196 आणि 236 मधला बघा फरक किती येतो तो काढूया. ठीक आहे. आणि आता 98 त्रिक माहिती आहे आपल्याला 98 त्रिक किती आहे 294 आहे. 98 त्रिक खूप मोठे आहे 236 पेक्षा म्हणून 98 दोनचाच भाग बसेल. 98 दोन्ही 2चा भाग बसला. 98 दोन्ही किती 196 236 मधून वजा करूया. 0 आता इथे 13 13 मधून 9 गेले 4 उरतील आणि इथं 1 0 येईल. आता वरची संख्या खाली घेतली 5 405. आता परत 405 भागिले आपल्याला 98 करायचं आहे. 405 मधली पहिल्या 2 संख्या 40 9च्या पाड्यामध्ये 40 किंवा 40 पेक्षा लहान संख्या आहे का? 9 चोक 36 येतं. 9 पाची 45 45 मोठा आहे 40 पेक्षा. 9 चोक किती 36 तर मी काय करते 98 चोक करून बघते 8 चोक 32 हातच्या आले 3
9 9 चोक 9 चोक परत 36 येईल, 36 आणि 3 39 येईल, 392 येईल. ठीक आहे. आता 392 आणि 405 जवळ आहेत. 8 8 आणि 5 12चाच फरक आहे. ठीक आहे. 8 आणि 5 13. ठीक आहे. आता करूया आपण. मग 98 चोक किती आलेला आहे? 392 आलेला आहे. मग आता 392 आणि 405 मध्ये खूप कमी फरक आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण 98 चोकचा भाग देऊया. 98 चोक 392. त्याच्यामधून वजा करूया 3. इथं काही 1 येईल. ठीक आहे. इथं 0 येईल. ठीक आहे. 13. तर बाकी किती आलेली आहे? 13. आणि आपला भागाकार आलेला आहे 324. ठीक आहे. भागाकार 324 आणि बाकी 13. तर मोठे भागाकार पण खूप सोपे असतात. आपण सोपे करायचे. पूर्ण जर आपण याचा 98चा पाढा बनवत बसलो, तर त्यामध्ये खूप वेळ जातो. ठीक आहे. त्यामुळं ही छोटीशी ट्रिक वापरायची. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्येने 4 किंवा 5 अंकी संख्येला कसं भागायचं ते बघूया.